तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑफिशियली चुकलेलो आहे. तर गोल मॅप लावून आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सध्या वाजलेले आहेत 5:45, पहाटेचे 5:45 वाजलेले आहेत. 5 वाजता उठलो होतो. तर आज एवढ्या लवकर का उठलेलो आहे, तर आपले शुभमबाई आहेत ना, त्यांच्यासोबत थोडंसं बाहेर जायचं आहे, काम आहे. तर काय काम आहे आणि कुठं निघालोय हे तुम्हाला मी शुभमबाईपाशी जाऊनच सांगतो डायरेक्ट. तर सध्या तरी आपण जाऊया शुभमबाईपाशी, चला. तर मित्रांनो, घराच्या बाहेर निघलोय खरं, पण अशी खतरनाक थंडी वाजते ना, दूर पण निघत आहे. तर थंडी वाजू नये म्हणून हेल्मेट घातला आणि रुमाल सुद्धा घातला. थंडी मात्र लय सटकोन आहे. आमच्या शुभमबाई एक तर आधीच पेशंट आहे आमचा, आणि त्याच्यात असल्या थंडीचं बघू काय होते, चला. हे आमचे जुने लॉर्ड प्लॅटिना, तिकडं पलीकडं आतमध्ये नवीन लॉर्ड प्लॅटिना आहे आमची. तिकडं आतमध्ये तिसरीच कुठली तरी वेगळीच गाडी दिसते. जाता जाता मस्त चौकात चहा पिऊन जावं असं वाटायला लागले मला आता, थंडीची लक्षणं पाहता. आमची लॉर्ड प्लॅटिना तयारच आहे. चलो अभी चलते आपण. मित्रांनो, आपले शुभमबाई या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपल्याला नक्की होतंय काय? सरांना व्हायच्या वेळेस थोडी थोडी कावळ्याची लक्षणं सांगितलेत, त्याच्यामुळं आम्ही निघालोय सध्या मांडवगण फराट्याला निघालेलो आहे. मांडवगण फराट्याला कावळीवर औषध वगैरे देतात. मग सरांना घेऊन तिकडंच निघालोय. सकाळ सकाळ लवकर गेलं म्हणजे नंबर लागतो, बाकी काय नाही. शुभमबाया, चला जाऊयात आता आपण, बसा. कसं काय हे? तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑफिशियली चुकलेलो आहे. तर गोल मॅप लावून आम्ही मांडवगण फराट्याच्या दिशेने कूच करत होतो. तर विषय काय झाला, मध्ये एक गाव आलं, म्हणजे आता आम्ही हायवे कुठं ते आम्हाला माहित नाही. गुगल मॅप जिकडून रोड दाखवतोय तिकडून आम्ही निघालोय. कुठनं रानात ना आलोय आम्ही काय माहित, रानात नाही, याच्यातनं रोड निघतात, कुत्री बित्री मागे लागतात. विषय काय, एका गावात पोचलो. गावात पोचल्यानंतर एक घर होतं आणि त्या घराच्या चारी बाजूने रोड. आम्ही त्या घराला प्रदक्षिणा घातली, 2 येडं मारलं त्या घराला. तिथं घराच्या बाहेर बाई बसली होती. बाय बघायला लागल्या आमच्याकडं, आमचा आवाजच कळा ना आम्ही काय करतोय. शुभ म्हणतो गुगल मॅप कामच करा ना, आणि ती बाई नुसतीच आमच्याकडे बघत होती. नुसता विषय हार्ड झालाय आता, काय माहित पोचणार आहे का नाही आम्ही आज. पण चलो, चहा चहा है वहा रहा है, जाएंगे तो जरूर. पाहिलो आता इथं भीमा नदीच्या कुठं तरी आलेलो आहे आम्ही, कायच कळत नाहीये सध्या तरी. काय रे आहे विकासाच्या नावाखाली काहीच नाही. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मांडवगण फराट्यामध्ये पोहोचलेलो आहे. श्रीरंग हॉस्पिटल, कावळी चिकित्सक म्हणून स्पेशलिस्ट आहेत धनंजय शिंदे पाटील डॉक्टर. तर शुभमबाईचे उपचार करूयात आता. काय विषय होतोय बघूयात, काय म्हणतात डॉक्टर, काय औषध देतात. बाईला तर इंजेक्शन द्यायचं आहे का साधं इंजेक्शन द्यायचं आहे बघून घेतलं आता डॉक्टर. सलाईन मारायचे आता 10 चांगले 10-5 सलाईन मारायचे चांगले आहे. मग बाई लोक जवळपास 8 वाजता इथं आलो मी सकाळचं, आणि आता वाजल्यात 11:15. तरी पण अजून शुभमबाईचं काय हे झालेलं नाही. सलाईनला नंबर लागतो, डॉक्टरने तपासले त्याला, सलाईनसाठी नंबर लावला आता सरांनी. तिकडं पलीकडं दवाखाना आहे. बसलोय आता मी निवांत, त्याची वाट बघत. मला काही काम नाही, धंदा नाही, तरी पण बसलोय.
मित्रांनो आता जवळपास 1:45 वाजलेले आहेत. शिवबाईला 3 बाटल्या सलाईन लावलेली आहे. तर आता गोळ्या घ्यायच्या मेडिकलमधनं आणि मग जायचं घराकडं. आता थोडा कान बिन दुखतोय का, बाकी नाही काय. गोळ्या बिळ्या घेऊ आणि जाऊयात, चला. पोचलेलो आहे आपण. तर आता शुभमबाईची गाडी घेऊन जायचंय चौकात. ओके मध्ये शुभमबाई रस सांगतोय आपल्याला, चला. मागाशी शुभमबाईला सोडल्यानंतर घरी आलो, दमलो. सकाळी 5 वाजता उठलो, त्याच्यामुळे इथं आलो, खाल्लं थोडंफार काहीतरी आणि झोपलो. तर अचानक कृष्णाबाईचा फोन आला मला की शुभमबाई आहे, मी आहे, तर ये बाकडाव बसाय. तर लई दिवसानंतर बाकडाव बसाय निघालो मी आज. तर जाऊयात. आज व्हायचा आनंदच होतोय मला, कारण शुभमबाया नव्हता, कृष्णबाई आता नाहीच आहे, पण आता अनुकल्प आहे, कृष्ण आहे. मग एकत्र व्हायचं, बसल्या व्हायचं, कसं आनंद होतो मनाला, बाकी काय नाही. तर जाऊयात आपण. कुठं जाऊयात? बाकडाव जाऊयात, चला. जर बंद केलं पाहिजे मग जायचं बाकडाव. तुमच्या नादात कधीतरी काहीतरी बंद करायचं विसरेल मी, पण म्हणजे काम करायचं विसरेल. हे असंच उघडं ठेवलं असतं म्हणजे कसं काय जमल सांगा बरं मला. हा चलो. काय कारणास्तव बोलावलं तुम्ही मला या ठिकाणी? काय कारणास्तव बोलावलं? हा, कारण तर नाहीच पाहिजे, पण मला वाटलं कारण असावं काहीतरी. बर, हे चार्जिंग फोनला. चार्जिंगलाच लावायचं आहे ना फोन. मग कालचा ब्लॉग होता तो, आजचा नाही ब्रदर. आज नाही, ते कालचे दिवस होतं फक्त, आज नाही. तेव्हा आपल्याला जरा जास्त व्ह्यूज यायला चालू होतं ना, तेव्हा मग आपण छान छान चॅलेंज करूया. पण तवर मग व्ह्यूज नाहीत येत, मग 10 लोक बघतात, मग काय मजा आपली चॅलेंज करायला. हा, आता पुढं काहीतरी भेटत चांगलं करूच ना, त्याच्यामुळे तर कालचं केलं ना मी. कामाने घे बाबा, मारतो का माणसाला. ओके, हे बघ कशी आली बघ पळत. ओय ओय, आखिर वही मगा दिल जहां लगाना मना था. मित्रांनो, मग अशी कृष्णाबाईच्या घरी होतो. अचानक फोन आला हॉटेलवरनं की गर्दी झाली खूप. जवळपास 2 बसेस लागल्या होत्या सहलीच्या. 100-120 मुलं होती मला वाटते. तर अचानक एकदम एवढे मोठे ऑर्डर आली, मग तिथं माणसांची गरज पडतेच. तर त्याच्यामुळं मला जावं लागलं तिथं. त्यामुळे जास्त काही परत ब्लॉग बनवता आला नाही मला. तर आता वाजलेत किती, 11:15 वाजलेत. तर आता ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे, झोपायचं आता निवांत. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट्स करा आणि ती घंटी पण वाजवा, कळलं ना. तर चला, मी माझा ब्लॉग संपवतो. बाय. इकडं राईस पाठवलं.